पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी याला एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल 46,50,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। एका गंभीर प्रकरणात जामीन मिळवून देण्यासाठी त्याने 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदार वकिलांनी एसीबी कडे धाव घेतल्यानंतर सापळा रचून चिंतामणी याला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। पुणेकरांसाठी कामाची महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील आणखी एका पुलामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे। नारायणपेठ आणि डेक्कन जिमखाना यांना जोडणारा बहुप्रतीक्षित मेट्रो फूट ओव्हरब्रिज लवकरच सुरू होणार आहे। या वर्षाच्या अखेरीस 2025 च्या शेवटापर्यंत या पुलाचं काम पूर्ण होऊ शकते। ज्येष्ठ महिला वकिलाचा कोर्टाच्या बाररूम मध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील किल्ला कोर्टामध्ये हार्ट अटॅक आल्याने वकील मालती रमेश पवार यांचे गुरुवारी निधन झाले। वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने आणि कोर्टात मूलभूत वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला आहे। महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या तिरंदाजीचा राष्ट्रीय खेळाडू अर्जुन सोनवाने याचा राजस्थानातील कोटा स्टेशनवर रेल्वेतून उतरताना फलाट आणि गाडीच्या सापटीत पडून मृत्यू झालाय। शालेय जीवनात 12वीच्या परीक्षेत 3दा नापास झालेल्या 2 वर्षे शेतीमध्ये राबलेल्या या तरुणाने हार न मानता तब्बल 11 वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत 140वी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे। सरकारकडे विकासासाठी निधी नसताना मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटींचा खर्च झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता। त्यानंतर आता हे दक्षता समितीच्या चौकशीतही सिद्ध झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले। हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलाय। येत्या 8 डिसेंबर पासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित आहे, परंतु आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन 1 आठवडा पुढे ढकलण्यात जाण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिले। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची सर्वांची प्रिय असलेली हत्तीणी महादेवी उर्फ माधुरीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील वनतारा येथे स्थलांतरित करण्यात आले होते। सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या हाय पॉवर कमिटीच्या निर्देशानुसार 31 ऑक्टोबर 2025 रोजी माधुरीची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली। महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीत आता मोठा बदल होणार आहे। आतापर्यंत भ्रष्टाचार आणि पक्षपात आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे या भरतीबाबत अनेक तक्रारी येत होत्या। त्यामुळे राज्य शासनाने कठोर पावले उचलली असून यापुढे सर्व भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आणि फक्त IBPS TCS किंवा MKCL यासारख्या विश्वासार्ह संस्थांच्या माध्यमातून होईल। यामुळे खोगीर भरतीला आळा बसेल आणि उमेदवारांना न्याय मिळेल। शिवाय स्थानिक उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य मिळेल। तालुका ते विभागीय महसूल स्तरांपर्यंत शासनाच्या अनेक समित्या आहेत। एकेका जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 250 समित्या असतात। समित्यांची ही मोठी संख्या कमी करावी अशी शिफारस छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।